नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. तुम्हा सर्वांचे आपल्या विथ मेडिकोसच्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. बघा, एक प्रश्न पडतो ना, सर, महाराष्ट्र नर्सिंग सीईटीचा एक्झाम झाली, रिझल्ट लागला, परंतु कॅप राऊंडची प्रोसेस आणखी स्टार्ट झाली नाही. सर, तुम्ही मला सांगितलं महाराष्ट्र नर्सिंग सीईटीला एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन मध्ये तुम्ही जीएनएम करू शकता. जीएनएम ते सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज मधून, ते म्हणजे बीएमसीचे जे कॉलेज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. मग आता त्याची सुद्धा इलिजिबल नॉट इलिजिबल लिस्ट आणखी लागली नाही. अशा वेळेस सर एक काही आणखी ऑप्शन आहे का तुमच्याकडे? जे क्वेश्चन आहे हा माझ्याकडे आला होता. तर बघा, तुमच्यासाठी आणखी एक सुवर्ण संधी आहे. जर तुमचं 12वी सायन्स झालेलं असेल, तुमच्याकडे पीसीबी ग्रुप असेल, तुमचे 12वी मध्ये 50 पेक्षा जास्त पर्सेंटेज असेल आणि तुम्ही नीट यूजी मध्ये क्वालिफाय असाल, तर तुमच्यासाठी एक छान ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. बघा, आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिस 2026 मध्ये बीएससी नर्सिंग साठी आता ऍडमिशन सुरू झालेले आहे. आता बीएससी नर्सिंग साठी काय क्रायटेरिया आहे, काय इलिजिबिलिटी आहे, यानंतर काय म्हणजे आता बीएससी नर्सिंग झाल्यानंतर एक मोठा प्रश्न पडतो ना, सर बीएससी नर्सिंग नंतर काय, ते सुद्धा आपण बघणार आहोत. आपण जर का मिलिटरी नर्सिंग फोर्स मध्ये जर का आपण बीएससी नर्सिंग केलं तर आपल्याला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत पुढे, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर चला बघूया. आता बीएससी नर्सिंग करायचं झालं आपल्याला आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसेस मध्ये, तर हा कोर्स सुद्धा 4 वर्षाचा राहतो. यामध्ये 3.5 वर्षाचा तुमचा करिक्युलर ऍक्टिव्हिटी राहते आणि जे 6 महिन्याची मेडिकल प्रॅक्टिस राहते. यामध्ये तुम्हाला सर्व शिस्तबद्ध पद्धतीने जो करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे ती घेतल्या जाते. त्यामध्ये तुमचं फिजिकल राहते, मेंटल राहते, त्यानंतर एज्युकेशनल करिक्युलर ऍक्टिव्हिटी राहतात. असा तुमचा कम्प्लीट हा एक करिक्युलर ऍक्टिव्हिटीचा भाग राहतो. त्याच्यानंतर प्रश्न पडतो ना, सर इलिजिबिलिटी काय आहे? तर बघा, इथं आपण सर्वात आधी डिस्कस करूया वयमर्यादा. वयमर्यादा बघायची झाली, जर तुमचा जन्म हा 1 ऑगस्ट 2001 ते 30 सप्टेंबर 2009 च्या दरम्यान झालेला असेल किंवा हे 2 दिवस धरून या दरम्यान झालेला असाल तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. परंतु लक्षात ठेवा, जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट म्हणजे फिमेल स्टुडंट असाल तरच तुम्ही या बीएससी नर्सिंग साठी अपियर आहात. कारण की मेल कॅन्डिडेट साठी कुठेही यामध्ये जागा नाही आहेत. बघा, सर यामध्ये तुम्ही सांगितलं एज क्रायटेरिया सांगितला, त्याच्यानंतर जेंडर क्रायटेरिया सांगितला, त्यानंतर सर एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे? तर बघा, एज्युकेशनल क्रायटेरिया बघायचं झाला तर तुमचं 12वी सायन्स असणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुमचा पीसीबी ग्रुप म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो, यामध्ये तुमचं जे पासिंग क्रायटेरिया आहे तो मिनिमम 50% तुम्ही पास असायला पाहिजे. त्यावेळेसच तुम्ही या एक्झामसाठी अपियर आहात. त्याचबरोबर तुम्ही नीट यूजी 2026 ची एक्झाम क्लिअर असणं गरजेचे आहे. तुमचा ओपन मध्ये असाल तर ओपनचा जो पासिंग क्रायटेरिया तो क्लिअर असणं गरजेचं आहे, किंवा कोणत्या रिझर्वेशन क्रायटेरिया मधून येत असाल तुम्ही तर त्या कॅटेगरीसाठी जो पासिंग क्रायटेरिया आहे तो तुम्ही कम्प्लीट करायला अनिवार्य आहे. जर तुम्ही हे कम्प्लीट केलेलं असेल तर तुम्ही या जे बीएससी नर्सिंग साठी आहात पात्र आहात. बघा, आता हे झालं सर्व. मग आता सर यासाठी किती वॅकन्सीज आहेत? जवळजवळ ऑल ओव्हर इंडियामध्ये 220 वॅकन्सी आहेत. 220 सीट अवेलेबल आहेत बीएससी नर्सिंग साठी. यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर कॉलेज ऑफ नर्सिंग एएफएमसी पुण्यासाठी जवळजवळ 40 जागा आहेत आणि कॉलेज ऑफ नर्सिंग आय एन एस एस अश्विनी कॉलेज ऑफ मुंबई साठी जवळजवळ 40 सीट वॅकंट आहेत. 40 सीट मध्ये तुम्ही खेळू शकता. त्याचबरोबर बघायचं झालं तर कोलकाता, न्यू दिल्ली, लखनौ आणि बंगलोर मध्ये सुद्धा जे कॉलेज आहेत तिथे सुद्धा जागा आहे त्याच्यात, तिथे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. बघा, आता मग तुम्ही प्रश्न पडला असेल, सर यासाठी डॉक्युमेंट्स काय पाहिजे? तर बघा, तुम्हाला जर का तुमचा इथं गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट लागेल, त्यानंतर 11th-12th ची मार्कशीट, त्यानंतर 10th ची मार्कशीट, त्यानंतर तुमचा आधार कार्ड, त्यानंतर नीट यूजीचे तुमचं स्कोअर कार्ड आहे ते तुमचं लागेल. जसं जसं तुम्ही फिल कराल तसं तुम्हाला दिसून पडेल काय काय डॉक्युमेंट पाहिजे. त्यानंतर पासपोर्ट फोटो असणं तुमचं गरजेचं आहे आणि एक सिग्नेचर. हे तुम्ही तुमच्या अप्लिकेशन मध्ये भरत या, त्यानंतर तुम्हाला सर्व कळून जाईल कसं कसं आपल्याला भरायचं आहे. हे झालं सर्व तुमची ऍडमिशन प्रोसेस. त्याच्यानंतर तुम्हाला काय क्रायटेरिया पाहिजे ते. आता प्रश्न पडतो ना, सर बीएससी नंतर इथं काय ऑपॉर्च्युनिटीज आहे? तर बघा, इंडियन आर्मी
म्हणजेच ही एक सेंट्रल गव्हर्नमेंटची तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. यामध्ये मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस मध्ये तुमच्यासाठी जागा वॅकंट राहतात. यामध्ये तुम्ही लेफ्टनर म्हणून एक पोस्ट राहते, त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि लेफ्टनरसाठी इथे सुवर्ण संधी आहे. जर लेफ्टनरची जागा खाली असेल तर तुम्हाला एक गॅजेट ऑफिसर त्याच तुलनेचं तुमच्यासाठी इथे वॅकन्सी अवेलेबल राहते आणि इथे तुम्ही तुमचं करिअर करू शकता. कारण की एक सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला तिथं राहण्यासाठी जागा, त्याच्यानंतर वेगवेगळे भत्ते भत्ते राहतात, ते तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केला जाते. आणि हा एक ओव्हरऑल AFMS BSc नर्सिंगचा एक क्रायटेरिया आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आम्ही तुमचे आन्सर देण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी विथ मेडिकोजला आता सबस्क्राईब करा आणि बनून राहा. धन्यवाद.